कविता आहे एलिझाबेथ जेनिंग्स यांची आणि स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. अलीकडेच जाऊन आले मी तिथे जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. बदललं काहीच नव्हतं. सगळ्या बाग बगीचांची अगदी निगुतीने काळजी घेतली होती. कारंजांच्या फवाऱ्यांची लय नेहमीचीच संथ, एकसुरी, काहीतरी संपून गेल्याची कसलीच खूण नव्हती. बेपरवा पक्षी अचानक झाडातून आले जल्लोष करत, हर्षातिरेक झाल्यासारखे, आनंदाची सुरावट गात. त्या सुरांची भागीदार नाही मी आता, पण तरीही ते सूर लबाडपणे माझ्या मनात वाजत राहिले. ह्या आनंदी सुरात खरं तर कोणतीच वेदना असायला नकोय, किंवा वाऱ्याच्या झुळकीला छेद देणारा कुठलाच विसंवादसुद्धा. ती जागा इतकी जशीच्या तशी, इतकीसुद्धा घडी न विस्कटलेली, की म्हणूनच तुझं तिथे नसणं एखाद्या पाशवी शक्तीसारखं अंगावर कोसळलं. ती जागा इतकी जशीच्या तशी, इतकीसुद्धा घडी न विस्कटलेली, की म्हणूनच तुझं तिथे नसणं एखाद्या पाशवी शक्तीसारखं अंगावर कोसळलं. त्या सगळ्या नरम मुलायम आवरणाखाली अचानक एक लहर आली भूकंपाची. मनातल्या मनात फक्त नाव घेतलं होतं मी तुझं. पण कारंजी, पक्षी, गवत थरकाप झाला सगळ्यांचाच. कवयित्री आहेत एलिझाबेथ जेनिंग्स आणि स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.